ठीक आहे. आज आपण आता कंबाईंड प्रिलिम टेस्ट सिरीज नंबर 5 ह्याचे आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स पाहूयात. तर क्वेश्चन नंबर 66 पासून चालू होतात. टोटल 15 क्वेश्चन आहेत. पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा, खालीलपैकी कोणाची ब्राह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्राह्मोस एरोस्पेसचे नवे प्रमुख हा टॉपिक कशानंतर मग हा कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे तसं पाहिलं तर नियुक्ती. काही महत्त्वाच्या पदांवरती व्यक्तींची नियुक्ती झाली असेल तर नियुक्ती करंट अफेअर्स अंतर्गत हा आपण बघू शकतो. तर कोणाची निवड झाली आहे, डॉक्टर जयतीर्थ जोशी. थोडं डिटेलमध्ये बघूयात आपण काय म्हणते बघा. आन्सर काय आहे, डॉक्टर जयतीर्थ जोशी. ठीक आहे. ब्राह्मोस एरोस्पेसचे न्यू CEO आणि MD. ठीक आहे, मॅनेजिंग डायरेक्टर पण आहेत ते. आणि DRDO आणि रशियाच्या NPOM यांचा संयुक्त उपक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत हे ब्राह्मोस एरोस्पेसचे CEO झालेले आहेत. ठीक आहे. ब्रह्मपुत्रा आणि मोस्कवा नद्या ह्याच्यावरती पण एक जर का डिटेल असं 1, 2, 3 सेंटेन्स करून दिले तर ह्या नद्या लक्षात ठेवायच्यात आपल्याला. कोणत्या, ब्रह्मपुत्रा आपली भारताची आणि मोस्कवा ठीक आहे ही रशियाची. भारत आणि रशिया या नावावरून ब्राह्मोस हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. एक्सप्लेनेशन कुठलं बघतोय आपण, 66 नंबरचं बघतोय. ठीक आहे. मोस्कवा यांच्या नद्यांचे संयोजन होऊन ब्राह्मोस हे नाव पडलेलं आहे. ठीक आहे. लांब पल्ल्याचे आहे, हो. अणुसक्षम क्षेपणास्त्र आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून तैनात करता येऊ शकतं का, हो. तिन्ही माध्यमातून आपल्याला हे क्षेपणास्त्र तैनात करता येऊ शकतं. असं जर 3 सेंटेन्समधून करून दिलं त्यांनी तर आपल्याला हे थोडी माहिती ब्राह्मोसबद्दल लक्षात ठेवायची. आणि त्याच्या एरोस्पेसचे न्यू CEO त्याच्यापदी कोणाची नियुक्ती झालेली आहे म्हटलं तर डॉक्टर जयतीर्थ जोशी. ठीक आहे. तर काय क्वेश्चन नंबर 66 आन्सर ऑप्शन नंबर 1 डॉक्टर जयतीर्थ जोशी. मग हे कोण आहेत, व्ही नारायणन, हे इस्रोचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. नवीन यांची नियुक्ती झाली, इस्रोचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. आणि शुभांशु शुक्ला कोण आहेत, हे एक्झिम 4 जे मिशन आहे आपलं. ठीक आहे. त्यामध्ये यांची निवड झाली होती. ठीक आहे. बाकीचे पण ऑप्शन थोडंफार तिथं लिहून ठेवायचं, आपल्याला माहिती असलं पाहिजे. इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 67 काय म्हणते बघा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने राज्यभरातील विद्यार्थिनींना सायबर सुरक्षित करण्यासाठी कोणत्या कंपनीच्या साहाय्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्या कंपनीच्या साहाय्याने मिशन ई सुरक्षा उपक्रम हाती घेतला आहे. कोणत्या कंपनीच्या साहाय्याने घेतलाय बरं हा, तर मेटा, फेसबुकची रिलेटेड कंपनी आहे ही मेटा, तिच्या साहाय्याने हा उपक्रम हाती घेतला आहे, मिशन ई सुरक्षा. ठीक आहे. कोणता उपक्रम आहे हा, मिशन ई सुरक्षा. हे कशा बाबतीत कुठल्या टॉपिक अंतर्गत येतं, योजना किंवा काही शासनाचे उपक्रम असतात ना महत्त्वाचे त्या अंतर्गत येतं. ठीक आहे. योजना किंवा उपक्रम. ठीक आहे. तर त्याचं थोडं एक्सप्लेनेशन बघा काय म्हणतात. मिशन ई सुरक्षा. ठीक आहे. कोणाच्या साहाय्याने चालू केलेली आहे, मेटाच्या साहाय्यानं सुरू केलेली ती योजना आहे. सायबर सुरक्षेच्या बाबतीत आहे, त्यामुळे आता चर्चेत असलेला हा विषय आहे खूप, सायबर सुरक्षा. ठीक आहे. त्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 68 मेटा आहे. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. आता ह्याच्याबद्दल पण करून ठेवायचं. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा कोणाला, विजया रहाटकर, परवाचा त्यांची नियुक्ती झाली होती. आपण ते मागच्याच करंट अफेअर्समध्ये बघितलेलं आहे, ते पण तिथे लिहून ठेवायचं. म्हणजे जे सुचतं ना आपल्याला ते साईडला थोडंफार लिहून ठेवायचं किंवा असं ब्रेन स्टॉर्मिंग करत जायचं, आठवत जायचं, म्हणजे आपल्याला बाकीचे पण क्वेश्चन्स तिथेच कव्हर करता येतात. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर बघा 68 काय म्हणते, हां, G20 शिखर परिषद. G20 शिखर परिषदेबाबतीत दिलेलं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी या बाबतीत एक क्वेश्चन येऊ शकतो. आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या टॉपिकवरतीच हा क्वेश्चन काढलेला आहे, आंतरराष्ट्रीय घडामोडी. ठीक आहे. काय म्हणतो बघा, परिषदेबाबत खालील विधाने विचारात घ्या. 19वी शिखर परिषद 2024 ही ब्राझीलमधील रिओ डी जेनेरिओ. ठीक आहे. रिओ डी जेनेरिओ येथे आयोजित करण्यात आली होती. बरोबर आहे का, हो बरोबर आहे. ठीक आहे. परिषदेची संकल्पना काय होती, बिल्डिंग अ जस्ट वर्ल्ड अँड अ सस्टेनेबल प्लॅनेट अशी होती. बरोबर आहे का, हो बरोबर आहे.
ठीक आहे. ब्राझीलमध्ये आयोजित करण्यात आलेली ही दुसरी G20 शिखर परिषद होती. दुसरी होती का बरं? ब्राझीलमधली नाही, चुकीचं आहे, पहिली होती. ठीक आहे. आता G20 परिषद का महत्त्वाची? तर आंतरराष्ट्रीय घडामोडी या टॉपिक अंतर्गत ही महत्त्वाची, आणि विशेषतः जी 18वी झाली होती ती आपल्या भारतात झाली होती. ठीक आहे. त्यामुळं जर त्यावरती क्वेश्चन जर नाही आला तर पुढे येईल, नाहीतर ह्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे 18वी जी भारतात भरली होती त्याच्यावरती पण आपल्याला नीट करून ठेवायचं. मग ह्याचा आन्सर काय येऊ शकतं बरं? बघा बरं, अ आणि ब बरोबर, म्हणजे ऑप्शन नंबर 3. 68चा आन्सर काय आहे बरं? ऑप्शन नंबर 3. त्याचं जरा आपण एक्सप्लेनेशन बघूया. हां, बघा काय म्हणते. G20 आशियाई आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवरती याची निर्मिती झाली होती. आशियाई आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवरती याची निर्मिती झाली होती. 1999ची स्थापना. हा, अशा स्टॅटिक गोष्टी पण लक्षात ठेवायच्या. काय स्टॅटिक गोष्टी पण आपल्याला विचारू शकतात. G20 दिलंय, करंटच्या अँगलनं प्रत्येक वेळेस क्वेश्चन यायला पाहिजे नाही. 1 2 3 करून जर का आपल्याला सेंटेन्स दिले असतील, हां, 1999ची स्थापना आहे. ठीक आहे. ही स्टॅटिक मधली गोष्ट आहे, ही पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि 19 देश आणि 2 गट आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. 19 देश आणि 2 गट. कोणते 2 गट? AU आणि EU. आफ्रिकन आणि युनियन आणि युरोपियन युनियन. आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन हे 2 गट आहेत, आणि 19 काय आहेत? देश आहेत. 19 देश आणि 2 गट आहेत. ठीक आहे. आफ्रिकन युनियन कधी सामील झाला बरं? जेव्हा भारतात ही G20 परिषद भरली होती तेव्हा त्यांना सदस्यत्व देण्यात आलं होतं. ठीक आहे. 18वी कुठे भरली होती? भारतात भरली होती. आणि 20वी कुठे भरली होती? दक्षिण आफ्रिकेमध्ये भरली होती. मग आपल्याला जोड्या लावामध्ये जर क्रॉस करून विचारलं त्यांनी, 18वी, 19वी आणि 20वी. 18वी कुठे झाली? भारतात. ही कुठं होणार आहे? ब्राझीलमध्ये. आणि पुढची कुठं होणार आहे? दक्षिण आफ्रिका. ठीक आहे. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. जोड्या लावामध्ये देखील ते विचारू शकतात पुढच्या क्वेश्चनमध्ये किंवा येणाऱ्या आपल्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. पुढे जाऊया. G20 बद्दल ही माहिती झाली. ऑप्शन नंबर 3 अ आणि ब बरोबर आहे. ही पहिली ब्राझीलमधली कितवी आहे बरं? पहिली परिषद आहे. ठीक आहे. 68 झालं. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 69 बघा काय म्हणते. खालीलपैकी कोणत्या देशाने 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियावरती बंदी घालणाऱ्या कायदा केलेला आहे? ठीक आहे. कोणी केलेला आहे बरं? ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे. 69चा आन्सर काय बरं? ऑस्ट्रेलिया. कधी केलेलं आहे बरं ते? नोव्हेंबर 2024 मध्ये ती बंदी घातलेली आहे. ठीक आहे. कधी घातली ही बंदी? नोव्हेंबर 2024. ठीक आहे. तर अशा क्वेश्चनमध्ये बघा, असा क्वेश्चन जेव्हा विचारतात तेव्हा त्याचा संदर्भ पण आपल्याला माहिती घेणं, संदर्भ काय आहे ते पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नोव्हेंबर 2024 म्हणजे आपण करंटचा अभ्यास करताना आपण मागच्या वेळेस पाहिलं आहे. कुठून कुठंपर्यंत करणार आहे? जास्तीत जास्त जानेवारी 2024 ते आपला पेपर कधी आहे? नोव्हेंबर 2025 मध्ये आहे ना, तर आपण ऑक्टोबर 2025 पर्यंत करंटचा अभ्यास करणार आहे, जेणेकरून आपले बहुतांश प्रश्न बरोबर येतील. ठीक आहे. पुढे बघूया आपण आता. 69 झालं क्वेश्चन. काय आन्सर? ऑस्ट्रेलिया. पुढे बघा काय म्हणतात. हां, 18वा भारत वनस्थिती अहवाल 2023 संदर्भात खालील विधाने विचारत घ्या. 2023 पण तो प्रकाशित झाला आत्ता ना, त्यामुळे असा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. देशाचे एकूण वन आणि वृक्ष क्षेत्र हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 25.17% आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आणि देशाचे एकूण खारफुटीचे क्षेत्र हे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 0.15% आहे. ठीक आहे, बरोबर आहे. ठीक आहे, दोन्ही बरोबर आहे. जेव्हा असे काही आपल्याला एकदम फॅक्ट दिलेले असतात ना, ते बहुतांशी वेळा बरोबर असतात, तरी पण आपण थोडंफार त्या हा जर रिसेंट अहवाल आलेला असेल तर त्या बाबतीत करून ठेवणं महत्त्वाचं आहे. हा क्वेश्चन कशा अंतर्गत येऊ शकतो बरं? पर्यावरण. ठीक आहे, या भागामध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तर बघा काय म्हणते.
दोन्ही योग्य आहे. ठीक आहे. 1987 पासून फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया FSI फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया संस्थेतर्फे हा अहवाल प्रकाशित होतो. दर 2 वर्षांनी होतो. आणि ISFR इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 नुसार हा अहवाल आलेला आहे. तर त्यामध्ये थोड्याफार आपण फारशा गोष्टी बघून ठेवूयात. क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वन आणि वृक्ष क्षेत्र कोणत्या राज्यात आहे असं जर विचारलं तर पहिलं कोणतं आहे? मध्य प्रदेश. दुसरं कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश. आणि तिसरं कोणतं आहे? महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्र किती नंबरला आहे? 3rd नंबरला आहे. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. क्षेत्रफळानुसार बोलत आहे आपण. आणि जर का टक्केवारीनुसार जर का पाहिलं तर महाराष्ट्राचा क्रमांक आहे का? नाही. 1 नंबरला लक्षद्वीप आहे, 2 नंबरला मिझोराम आहे, 3 नंबरला अंदमान निकोबार बेट आहे. ठीक आहे. आणि सर्वाधिक खारफुटीचे क्षेत्र पाहिलं तर कोण येतं बरं? खारफुटीच्या क्षेत्रामध्ये पश्चिम बंगाल आणि गुजरात. ठीक आहे. खारफुटीच्या क्षेत्रामध्ये वेस्ट बेंगाल आणि गुजरात यांचा क्रमांक लागतो. ठीक आहे. एवढी फॅक्ट्स जरी माहिती असली आपल्या अहवाला बाबतीत, कोणता? इंडियन स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023. ओके. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. काय म्हणते बघा. क्वेश्चन नंबर 71 बघा. मग याचा आन्सर काय आहे बरं? दोन्ही योग्य. ठीक आहे. 2 नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे. काय म्हणते बघा. 34वा व्यास सन्मान 2024 खालीलपैकी कोणाला प्राप्त झालेला आहे? कोणाला प्राप्त झाला आहे? 71चा आन्सर काय आहे? सूर्यबाला. ठीक आहे. सूर्यबाला यांना प्राप्त झालाय. कोणता पुरस्कार आहे हा? 34वा व्यास सन्मान. इथं पण लक्ष द्यायचं. 34वा विचारलाय. हां. आणि मग त्यानुसार उत्तर द्यायचं. काय आपण एक्सप्लेनेशन बघूया. काय बघा. सूर्यबाला कोणता पुरस्कार भेटलाय? व्यास सन्मान पुरस्कार भेटलाय. स्थापना कोणी केली आहे या पुरस्काराची? KK बिर्ला फाउंडेशन यांनी केली आहे. ठीक आहे. KK बिर्ला फाउंडेशन. थोडे बेसिक माहिती असायला पाहिजे बरं का याबद्दलची. KK बिर्ला फाउंडेशन कधी स्थापना झाली? 1991ला स्थापना झाली. ठीक आहे. आणि 4 लाख रुपये स्वरूप आहे त्याचं. स्वरूप काय आहे बरं? 4 लाख रुपये. आणि हिंदीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे. मग 34वा 2024चा कुणाला मिळाला? हाच क्वेश्चन विचारला आपल्याला. सूर्यबाला यांना भेटलेला आहे. कशासाठी भेटलंय ते? कौन देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी भेटलंय. हे पण लक्षात ठेवायचं. ती काय आहे? तर ती कादंबरी आहे. असं मध्ये एकदा क्वेश्चन येऊन गेलेला होता. त्यांनी सांगितलं की साहित्य पुरस्कार यांना भेटलेला आहे या ह्याच्यासाठी असं टायटल दिलं. पण ही काय आहे? कादंबरी आहे की कथासंग्रह आहे? काय आहे? तरी कादंबरी आहे. यासाठी भेटलेलं आहे. ठीक आहे. सूर्यबाला यांना भेटला आहे. ते कुठून येतात? वाराणसी येथून येतात. आणि त्या हिंदी लेखिका आहेत. हिंदीसाठी भेटला आहे. त्या हिंदी लेखिका आहेत. ठीक आहे. आता त्याच्यानंतरनं KK बिर्ला फाउंडेशन कडूनच अजून एक सन्मान दिला जातो. तो आहे सरस्वती सन्मान. ठीक आहे. मग तोही तिथेच लिहून टाकायचा. तो कोणाला भेटला आहे आणि त्याची पण सुरुवात 1991ला झाली. हां. त्याची स्थापना पण आपण KK बिर्ला फाउंडेशन यांनी केलेलं आहे. बघितलं. आणि त्याचं स्वरूप मात्र 15 लाख रुपये आहे. ठीक आहे. किती आहे? 15 लाख रुपये आहे. आणि ते कोणत्या शेड्यूलमधल्या भाषेसाठी दिलं जातं? 8 शेड्यूलमध्ये जेवढे काही भाषा आहेत त्यासाठी दिलेला जातो. ठीक आहे. आणि 2024चा 34वा पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? भद्रेश दास महामहोपाध्याय यांना भेटलेला आहे. ठीक आहे. भद्रेश दास महामहोपाध्याय यांना भेटलाय. कशासाठी भेटलाय? कोणत्या विषयासाठी भेटलाय? संस्कृत. आणि त्यांच्या कोणत्या लिखाणासाठी भेटलाय? स्वामीनारायण सिद्धांत सुधा यासाठी भेटलेला आहे. ठीक आहे. इतकं आपण डिटेलमध्ये थोडंफार करणार आहोत. ठीक आहे. याचा आन्सर काय मग? सूर्यबाला. मग हे बाकीचे कोण आहेत? पुष्पा भारती वगैरे वगैरे हे सगळं बघून ठेवायचं आपण. तिथल्या तिथे लिहून ठेवायचं. त्यांना आधी भेटलंय का बघा. पुष्पा भारती यादे असं काहीतरी होतं. ठीक आहे. आता बघा पुढे बघा. तमिळनाडूतील प्रसिद्ध अभिनेता विजय थलपती याने कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना 2024 मध्ये केली आहे? ठीक आहे. 2024 मध्ये ऑप्शन काय दिले? AVK, SVK, VVK, TVK. काय बरं आन्सर काय असू शकतं याचं? आन्सर नंबर 4 TVK. तमिळ वेत्री कझगम. त्याचं लॉंग फॉर्म काय? तमिळ वेत्री कझगम. आपल्याला थोडं जरी माहीत असतं ह्याच्याबद्दल तर VK इथे कॉमन आहे बघा. आपण जर का असं लॉजिक जरी लावला तमिळनाडू मग T असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे.
असं जरी लॉजिक लावलं तरी आपण थोडंफार सोपं जाऊ शकतं ते. बघा काय म्हणतं. आन्सर नंबर 4 आहे. ठीक आहे. TVK तमिलगा वेत्री कजगम हे त्याचं लॉंग फॉर्म आहे. कधी स्थापना झाली? 2 फेब्रुवारी 2024. ठीक आहे. जरा जुनी आहे ही बातमी, परंतु लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि थलपती विजय हे त्याचे संस्थापक आहेत, जे क्वेश्चनमध्येच दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. पुढे जाऊया. काय माहिती आन्सर? TVK. ओके. क्वेश्चन नंबर 73 बघा. हा केंद्रीय अर्थसंकल्प, आर्थिक घडामोडी. या टॉपिक अंतर्गत हा क्वेश्चन येतो, आर्थिक घडामोडी. ठीक आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 या बाबतीत खालील विधाने विचारात घ्या. काय म्हणते? सेंटेन्स बघा. भारताच्या विकासासाठी 6 क्षेत्रांमध्ये परिवर्तनकारी सुधारणा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 6 क्षेत्रांमध्ये ठेवले आहे का? हो, बरोबर आहे. या 6 क्षेत्रामध्ये कर आकारणी, ऊर्जा क्षेत्र, शहरी विकास, खाणकाम, वित्तीय क्षेत्र आणि नियामक सुधारणा यांचा समावेश आहे का? तर हो, बरोबर आहे. जनरली असे जेव्हा सेंटेन्स दिले जातात तेव्हा ते शक्यतो बरोबर असतात. ठीक आहे. उगाच काहीतरी डाऊट घेत बसायचं नाही 6 क्षेत्र आहेत का. पण बजेट करताना आपण हे बघून जायचं ती 6 क्षेत्र असतील किंवा कशावरती भर दिला असेल सरकारने, किंवा त्याची काही थीम लाईन असेल तर ती पण करून जायची का, तर ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. मग ह्याच्यात काय बरोबर आहे बरं? विधाने विचारात घ्या म्हणलंय. अ आणि ब बरोबर. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. 1 फेब्रुवारी 2025 रिसेंटची न्यूज आहे. निर्मला सीतारामन आपले अर्थमंत्री यांनी काय संकल्पना मांडली होती? सबका विकास. आधी कसं होतं? सबका साथ सबका विकास. तर काय म्हणले? सबका विकास ही संकल्पना मांडली त्यांनी. त्याच्यामध्ये जमा म्हणलं तर काय काय गोष्टी येतात? कर्ज आणि इतर दायित्व ह्याचं प्रमाण जास्त आहे, प्राप्ती कर, त्यानंतर GST. आणि जर का खर्च म्हणलं तर त्याच्यामध्ये काय जास्त आहे? कर आणि शुल्कात राज्यांचा वाटा, व्याज देयके आणि योजना ह्याच्यावरती खर्च जास्त होतो. हा आपण कसा क्रम लावला? उतरता. ह्याच्यावरती जास्त खर्च होतो, त्याच्यापेक्षा याच्या कमी. आणि जमेच्या बाबतीत पण आपण कर्ज जास्त घेतो, त्याची टक्केवारी जास्त आहे. आणि प्राप्ती कर त्यानंतर GST असा क्रम लागतो. काही गोष्टी इकॉनॉमिक्सच्या पण दृष्टिकोनाने आपण तिथेच अभ्यासून त्या ठेवायच्या. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 74. याचा आन्सर काय मग? क्वेश्चन नंबर 73चा अ आणि ब बरोबर. ठीक आहे. हां, खालीलपैकी कोणत्या देशात फेब्रुवारी 2025 मध्ये AI कृती शिखर परिषद पार पडली आहे? कोणत्या देशात? ठीक आहे. मग हा तंत्रज्ञान वगैरे या टॉपिकवरती असा क्वेश्चन एखादा येऊ शकतो आपल्याला. ठीक आहे. मग ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, इटली, डेन्मार्क. काय बरायचा आन्सर? कोणत्या देशात पार पडलेला आहे? तर फ्रान्समध्ये पार पडले. ठीक आहे. एक्सप्लेनेशन बघूया आपण. काय म्हणते बघा. 10 ते 11 फेब्रुवारी 2025 10 ते 11 फेब्रुवारी 2025 मध्ये पॅरिस येथे 3rd टाइम ही कॉन्फरन्स पार पडलेली आहे. थर्ड कॉन्फरन्स जी आहे ती याची पॅरिसमध्ये पार पडलेली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषद 2025 असं याचं नाव आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषद. ठीक आहे. फ्रान्सचे अध्यक्ष कोण आहेत बरं? इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेचे सहअध्यक्षपद भूषवलेले आहे. ठीक आहे. सहअध्यक्षपद भूषवलेले आहे. फर्स्ट समिट कुठे झाली बरं? ब्लेचली पार्क समिट UK मध्ये झाली 2023 मध्ये. सेकंड कुठे झाली? सेऊल येथे म्हणजे साऊथ कोरिया 2024. आणि थर्ड कुठे झाली बरं? पॅरिस फ्रान्स येथे होत आहे ती थर्ड. ठीक आहे. आणि या परिषदेबाबतीत द्वितीय भारत फ्रान्स AI धोरण गोलमेज परिषद देखील पार पडली आहे. या परिषदेसोबत कोणती पार पडली? भारत फ्रान्स AI धोरण गोलमेज परिषद देखील पार पडलेली आहे. आणि आपले माननीय पंतप्रधान मोदी पण ह्यामध्ये सहभागी होते. त्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन बनू शकतो. महत्त्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 75. सन 2024चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार ठीक आहे डॅश डॅश यांना जाहीर झाला आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन येऊन गेला होता. हो, येऊन गेला होता. तर कुणाला जाहीर झाला आहे? रावसाहेब रंगराव बोराडे. आणि यांचं बहुतेक नुकतंच निधन देखील झालेलं आहे बरं का, त्यामुळे लक्षात ठेवा.
अशा प्रकारचं जर का एखादी व्यक्ती दोन दोन बाबतीत दोन दोन क्षेत्रामध्ये जर का चर्चेत असेल, एकापेक्षा अनेक क्षेत्रात जर का चर्चेत असेल तर असा क्वेश्चन तयार होऊ शकतो, मल्टीलायनर पण क्वेश्चन तयार होऊ शकतो. ठीक आहे, तर याचा आन्सर काय 75चा रावसाहेब रंगराव बोराडे. हां, तर बघा काय म्हणते, रावसाहेब रंगराव बोराडे यांचा मृत्यू झालेला आहे. ठीक आहे, 11 फेब्रुवारी 2025 रोजी, आणि ते ग्रामीण कथाकार म्हणून ओळखीचे आहे. ठीक आहे, विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार 2023चा कुणाला भेटलाय, रवींद्र शोभणे यांना भेटलाय, आणि रावसाहेब रंगराव बोराडे यांना 2024चा भेटलाय. ठीक आहे, 2023चा रवींद्र शोभणे यांना भेटलाय. तर त्याचप्रमाणे डॉक्टर अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार हे देखील विचारतात, तर ते कुणाला भेटले, 2023चा डॉक्टर प्रकाश यांना भेटलं आणि 2024चा डॉक्टर रमेश यांना भेटलं. सोपं आहे लक्षात ठेवायला नाही का, 23 आणि 24 डॉक्टर आहेत दोघं, प्रकाश आणि रमेश. ठीक आहे, आन्सर काय मग रावसाहेब बोराडे. आणि रवींद्र शोभणे आपण बघितलं, डॉक्टर हे सॉरी 2023चा भेटला यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, आणि प्रकाश परब वगैरे ते डॉक्टर अशोक केळकर त्यांना भेटलाय का बघून ठेवा तुम्ही, होमवर्कमध्ये ते करून ठेवा. ठीक आहे, काय म्हणते बघा, एरो इंडिया 2025 आशियातील सर्वात मोठा एअर शो फेब्रुवारी 2025 मध्ये भारतातील कोणत्या राज्यात पार पडला, कोणत्या राज्यात पार पडलाय, 76 कर्नाटक या राज्यात पार पडलाय. सगळे आपण दक्षिणेकडील राज्य घेतले, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र सोडलं, कर्नाटक. ठीक आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही, किंवा महाराष्ट्र एकदम माहितीच असेल तर त्यावेळेस मारायचा. ठीक आहे, क्वेश्चन आन्सर पुढे बघू आपण 76. हां, कर्नाटक कुठे पार पडलेला आहे, एल हंका बेंगलुरू कर्नाटक येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरती हा हवाई सराव पार पडलेला आहे. द्विवार्षिक प्रवर्षण असते, ही त्याची 15वी आवृत्ती होती. विमान वाहतूक संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती दर्शवते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 76चा आन्सर काय मग कर्नाटक. एरो शो सर्वात मोठा आशियातला तो कुठे पार पडला, तर कर्नाटक येथे पार पडला. ठीक आहे, पुढे बघूया. ओपन एआयच्या ChatGPT या अमेरिका स्थित कंपनीप्रमाणे डीपसीक ही कमी खर्चाची AI कंपनी खालीलपैकी कोणत्या देशातील आहे असं जर विचारलं तर कुठली आहे ती, चीनमधली आहे. ठीक आहे, 77चा आन्सर काय आहे बरं, 1 डीपसीक. आपल्याला माहिती आहे ओपन एआय, ChatGPT, जॉन मॅकार्थी. ठीक आहे, हे सगळे लक्षात एआयच्या बाबतीतले आपल्याला सगळे गोष्टी माहिती पाहिजे. ठीक आहे, इवन दो स्टॅटिक जरी असेल, एआयचे जनक कोण आहेत किंवा एआयमध्ये काहीतरी काम झाल्याबद्दल त्यांना बघा यावर्षीचा फिजिक्समधला नोबेल भेटलाय का, जेफ्री हिंटन. ठीक आहे, फिजिक्स नोबेल. या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांशी रिलेट करणार आहे आणि तसं तिथे लिहून ठेवणार आहे. ठीक आहे, जेणेकरून स्टॅटिकमधला एखादा जरी क्वेश्चन आला तरी आपल्याला माहिती पाहिजे. काय म्हणते बघा हे क्वेश्चन नंबर 77चा, डीपसीक. डीपसीक मुख्यालय कुठे आहे, होंगझोऊ चीन येथे आहे. ठीक आहे, होंगझोऊ चीन येथे आहे. त्यानंतर ना मे 2023 मध्ये हा लॉन्च झाला आहे. कधी झालाय, मे 2023 मध्ये झालाय. ठीक आहे, लियांग वेनफेंग हे त्याचे जनक आहेत. आणि त्यानंतर ओपन एआय ChatGPT नोव्हेंबर 2022 मधला आहे आणि त्याचे कोण आहेत बरं, मेन सॅम अल्टमन. हां, ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, ओपन एआय ChatGPT. ठीक आहे, पुढे बघू आता. ह्याचा आन्सर आहे चीन, ऑप्शन नंबर 1 77. पुढे बघा काय म्हणते, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात जाणारे पहिले भारतीय म्हणून खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे. कोणाची निवड झालेली आहे बरं, शुभांशु शुक्ला यांची निवड झाली आहे. ठीक आहे, हां, तर कशाबद्दल आपण सांगत आहे इथे, एक्झियम मिशन 4. आपण पहिल्याच प्रश्नामध्ये बघितलं होतं एक्झियम मिशन 4 AX4. ठीक आहे, खाजगी अंतराळ यान मोहीम आहे. कोणती मोहीम आहे ही, खाजगी अंतराळ यान मोहीम आहे. ठीक आहे, नासाचं सहकार्य भेटणार आहे याच्यामध्ये आणि 14 दिवसांची ही मोहीम असणार आहे. आणि पोलंड आणि हंगेरीचे देखील यामध्ये पहिले अंतराळवीर असणार आहेत. असं विचारू शकतात की एक्झियम 4 या मिशनमध्ये नासाचे सहकार्य आहे, भारताचे हे नागरिक आहेत
पहिले नागरिक आहेत. त्यासोबतच अजून 2 देशांचे पहिले अंतराळवीर यामध्ये सहभागी आहेत. तर ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते पोलंड आणि हंगेरी. तुम्ही होमवर्कमध्ये बघून ठेवा त्यांची वाटल्यास नावं. आपले शुभांशु शुक्ला, त्यानंतर पोलंडचे नागरिक आणि त्यानंतर हंगेरीचे नागरिक, या तिघांची नावं आपल्याला बघून ठेवायची. ठीक आहे, होमवर्कमध्ये तुम्ही बघा. ठीक आहे, याचा आन्सर काय मग 78चा आन्सर नंबर 1. ठीक आहे, जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा पराभव भारताने महिला व पुरुष खो खो विश्वचषक स्पर्धेत केला? जानेवारी 2025. क्रीडा, क्रीडा या टॉपिकमध्ये आपण ह्या अभ्यासात आहे. जानेवारी 2025 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाचा पराभव भारताने महिला आणि पुरुष खो खो विश्वचषक स्पर्धेत केलाय? म्हणजे भारताने महिला गटातून पण त्याच देशाला हरवलं आहे आणि पुरुष गटातून पण त्याच देशाला हरवलेलं आहे. तर ते कोणतं देश आहे? नेपाळ. आपल्या आजूबाजूचेच देश आहेत का बघा, कन्फ्यूज करण्यासाठी ते तसं आपण दिलेलं आहे. ठीक आहे, एक्सप्लेनेशन बघूया आपण. बघा काय म्हणतंय, जानेवारी 2025 मध्ये फर्स्ट टाइम खो खो वर्ल्ड कप भरलेलं होतं. ठीक आहे, न्यू दिल्ली येथे. कुठे भरलं? न्यू दिल्ली येथे भरलं. महिला कोण आहे बरं? महिलांचं नेतृत्व कोणी केलं? प्रियंका इंगळे यांनी केलं. आणि तिथं नेपाळ आणि भारतमध्ये लढत झाली तर विजयी कोणता संघ झाला? भारताचा. ठीक आहे, आणि पुरुषांमध्ये कोणी नेतृत्व केलं? प्रतीक वायकर यांनी नेतृत्व केलं. आणि नेपाळ आणि भारतामध्ये अंतिम सामना झाला तर भारतच विजयी झाला, दोन्ही पण संघामध्ये. ठीक आहे, फर्स्ट टाइम भरलं होतं न्यू दिल्ली येथे. 1 2 3 असं सेंटेन्स करून जर का दिले तर आपल्याला ही थोडीफार माहिती पाहिजे. महिलांचं नेतृत्व कोणी केलं होतं, पुरुषांचं नेतृत्व कोणी केलं होतं, याबद्दल थोडीफार माहिती पाहिजे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 79चा आन्सर काय मग? 2, नेपाळ. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो? विचारलंय काय, नीट लक्षात घ्यायचं. आंतरराष्ट्रीय नाही विचारलं. ठीक आहे, तुम्ही धाडदिशी 8 मार्च केला असणार, पण ते आन्सर नाही. राष्ट्रीय विचारलंय, राष्ट्रीय महिला दिन विचारलेलं आहे. ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, हां, 13 फेब्रुवारी. 13 फेब्रुवारीला आपण राष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. कोणाच्या जयंती दिनानिमित्त असतो तो? सरोजिनी नायडू. ठीक आहे, सरोजिनी नायडू, गान कोकिळा. आंतरराष्ट्रीय महिला दिन असता 8 मार्चला. ठीक आहे, थीम काय 2025ची विचारलं एखाद्या वेळेस तर काय थीम? फॉर ऑल वुमेन अँड गर्ल्स राईट, इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट. फॉर ऑल वुमेन गर्ल्स राईट, इक्वॅलिटी अँड एम्पॉवरमेंट. त्यामुळे क्वेश्चन नंबर 80चं काय आहे बरं आन्सर आता? ऑप्शन नंबर 1, 13 फेब्रुवारी. ठीक आहे, 13 मार्च पण दिलं आहे, 8 फेब्रुवारी दिलं आहे, 8 मार्च दिलं आहे. म्हणजे कन्फ्यूज होण्यासाठी तसे ऑप्शन सेट केलेले आहेत. तर हे झालं. हां, दिनविशेष या टॉपिक अंतर्गतचा हा क्वेश्चन आहे. दिनविशेष, काही महत्त्वाचे दिवस कोणत्या दिवशी साजरा केले जातात हे लक्षात ठेवायचं. परवाच्या ग्रुप सी मेन्सला काय विचारलंय? आनंदी दिवस विचारले ना. आंतरराष्ट्रीय आनंद दिवस कधी साजरा केला जातो विचारलंय. 20 मार्चला साजरा केला जातो आणि त्या दिवशीच जागतिक चिमणी दिवस पण असतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. असे काही आपल्याला दिवस पाठ करून ठेवायचे आहेत. हे झालं क्वेश्चन नंबर 80 पर्यंत. 66 ते 80 करंट अफेअर्सचे क्वेश्चन होते. थँक्यू.